नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार धर्मापुरी येथील किल्ला। या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला। हा किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पाहायला मिळतात। हा किल्ला प्रामुख्याने व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा। हा किल्ला आजही सुस्थितीत पाहायला मिळतो। या किल्ल्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला षटकोनी विहीर, दारुगोळा कोठार, तटबंदी, भुयारी मार्ग या सर्व गोष्टी पाहायला मिळतात। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुहास गावडे ब्लॉग्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो धर्मापुरी येथील हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी। मुख्यत्वे हा किल्ला आपल्याला एक व्यापारी मार्गावरचं केंद्र म्हणून आपण याच्याकडे पाहू शकता। बाकीच्या किल्ल्यांपेक्षा याची संरचना थोडी वेगळी आहे। आम्ही औसा किल्ला पाहिला। लातूरच्या ह्या परिसरामध्ये आजूबाजूला भरपूर असे किल्ले आहेत, जसा की उदगीरचा किल्ला, औसा किल्ला, नळदुर्ग। ह्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा धर्मापुरी किल्ला हा थोडासा वेगळ्या स्वरूपात आहे, कारण ह्या किल्ल्याचा उपयोग हा एक सैन्याची तुकडी ह्या ठिकाणी निरीक्षणासाठी ठेवण्यात आलेली असावी। हा किल्ला बाकीच्यांच्या किल्ल्यापेक्षा स्वरूपाने थोडासा लहान आहे। किल्ल्याला येण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे, तसेच दोन साईडने आपल्याला दुसरे अजून एक गुप्त मार्ग पाहायला मिळतात। आता हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे आणि तळ्याच्या साईडने सुद्धा अजून एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे आक्रमण जर झाले असता किल्ल्याला तिन्ही साईडने बाहेर पडता यावे आणि अजून काही भुयारी मार्ग आहेत, त्यामुळे हा किल्ला अवश्य पाहावा। म्हणजे ह्या किल्ल्याची संरचना बाकीच्या किल्ल्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे। आता किल्ल्यामधून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला विस्तृत असे प्रांगण दिसते। याच्यामध्ये आपल्याला काही विहिरी, दारुगोळा कोठार, तसेच तबेला, हत्ती किंवा उंट, घोडे यांच्यासाठी जो तबेला आहे तो सुद्धा पाहायला मिळतो। खेळा, नाव काय तुमचं? लवीन। मागचीच चला खेळा। आता आपण किल्ल्याच्या मुख्य भागाकडे चाललेलो आहोत, किंवा तुम्ही याला मुख्य प्रवेशद्वार सुद्धा म्हणू शकता। नागमोडी आकाराचा हा प्रवेशद्वार आहे आणि सध्याला इथे काम चालू आहे। पुरातत्व विभागाकडनं ह्या किल्ल्याचं बऱ्यापैकी रिस्टोरेशनचं वर्क चालू आहे। तुम्ही पाहू शकता, हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे। मोठ्या, आज धर्मपुरी किल्ला बघायला आलो, कसं वाटतंय? छान वाटतंय है ना? मस्त आहे ना? छान वाटतं ना? हा, तुला तर अजित पवारासारखं वाटतंय। छान वाटतं? जिरली का तुमची? नाही नाही, अरे यार रे तुम्ही। हे किल्ल्यावरील मुख्य दारुगोळा कोठार पाहू शकता तुम्ही। खूप मोठे आणि विस्तृत आकाराचे आहे। याच्याच बाजूला आपल्याला षटकोनी विहीर, हे जे किल्ल्याचं मुख्य आकर्षण, ती सुद्धा याच्या बाजूला पाहायला मिळते। ह्या दारुगोळा कोठारावरती जे महावीर पंथांचे शिवलिंग किंवा ती जी मूर्ती आपण आहे ती तुम्ही पाहू शकता, वरच्या साईडला कोरलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे हा किल्ला दोन कारकिर्दीत बांधला गेलेला असावा, किंवा येथे दोन हिंदू आणि मुस्लिम यांचे इथे राज्य झालेले असावे। हे पाहू शकता तुम्ही, येथे भरपूर असे शिवलिंग कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण
धान्य कोठार किंवा हे जे काय दारू कोठार आहे याच्यामध्ये आतमध्ये जाऊन उतरून पाहूयात. थोडं 4 ते 5 पायऱ्या खाली उतरून यावं लागतं. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे दारू कोठार पाहायला मिळते. छान, अजूनही छान स्थितीत आहे. हे बघा, ही विहीर. अरे बापरे, काय विहीर आहे. बापरे, पुढे जवळ जाऊ नको. हा, हे आपलं खाली जायला भुयारी मार्ग. ह्या बघा इकडे, चल कुठे आपण तिकून जाऊ. बघा, त्या काळी पाणी वगैरे नाही का, बाहेर जर शेंदून काढलं हातपाय धुवायला बघा. विहिरीला जायला नाही, या भुयारी मार्ग आहे. म्हणून तर म्हणलं या बघू. या ना इकडे नलू. मग थांब इथं बाजूराव, या गाईच चला. वा, काहीतरी बघण्यासारखं आहे बरं का. आता आम्ही येथील एक भुयारी मार्गात उतरत आहोत. पाहण्यासारखं स्थळ आहे. ऍक्च्युली काय आहे माहित नाही, पण आहे. त्या काळी खरंच काय बांधलं असेल. हा, अरे गोट्या, अरे एक नंबर. या, आता आपण विहिरीच्या तळात उतरलेलो आहोत. गाईज, आता आपण विहिरीच्या एकदम खाली बॉटमला आलेलो आहोत. पाहण्यासारखं आहे. वा, पाहून आता आपण वरती जाऊन अजून किल्ल्याचा परिसर पाहूयात. खूप छान आहे. म्हणजे येथील जे बांधकाम आहे, एक भक्कम दगडामध्ये बांधलेला हा किल्ला आहे. त्या काळी खरंच कुठलीही साधन सामुग्री नसताना, म्हणजे आजची जी हायटेक टेक्नॉलॉजी त्या काळात नसताना सुद्धा एवढी सुंदर किल्ले किंवा मंदिरे या धर्मापुरी येथे बांधलेले आहेत. छान. या ना, हा किल्ल्यामधला एक भुयारी मार्ग आहे जो तळ्याच्या साईडला निघतो. म्हणजे ह्या साईडला एक छोटासा आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो, जेथून आपण तळ्याच्या साईडला धर्मापुरी किल्ल्यातनं बाहेर पडू. तुम्ही पाहू शकता, हा किल्ल्याचा एक छोटासा गुप्त दरवाजा आहे. हे समोर खूप मोठा असं तळ आहे. आणि आजही किल्ल्याची तटबंदी तुम्ही पाहू शकता आणि बुरुज आजही सुस्थितीत आहेत. म्हणजे एवढ्या वर्ष होऊनही एकही दगड इथला हललेला नाही. खूप छान. चला आता परत वापस जाऊन किल्ला परत आतून पाहण्याचा प्रयत्न करूयात. बघा ना मित्रांनो, काय कलाकृती. म्हणजे दरवाजेवरती काही नक्षीकाम, काही मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. आणि आजही किल्ला एवढे वर्ष होऊनही सुस्थितीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण इथूनच बुरुजावरती चढण्याचा प्रयत्न करूयात. इथे राईट साईडला आपल्याला काही पायऱ्या दिसत आहे. हा, हे तुम्ही पाहू शकता. तर इथूनच एक बुरुजावरती आपण जाऊयात. तिथून वरून किल्ला पाहण्याचा प्रयत्न करूयात.
ह्या बुरुजावरती आपल्याला एक कबर पाहायला मिळत आहे. आता हा किल्ला मुस्लिम आणि हिंदू या दोघांच्या आधिपत्याखाली असल्यामुळे येथे आपल्याला हिंदू देवतांचे मंदिरे सुद्धा पाहायला मिळतात. तसेच मस्जिद आणि कबरी ह्या सुद्धा पाहायला मिळतात. हे बाजूला तुम्ही तळ पाहू शकता. खूप मोठ्या असं स्वरूपाचं तळ आहे. त्या काळी किल्ल्याची निवड करताना सुद्धा किती विचारपूर्वक केली गेलेली असावी की पाण्याचा कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. आता आपण किल्ल्याच्या एका बुरुजावरती आहोत आणि ह्या बुरुजावरनं बऱ्यापैकी सभोवतालच्या परिसरावरती लक्ष ठेवता येतं. म्हणजे बाकीचा भाग हा थोडासा खाली असून हा किल्ला एका थोड्याशा टेकडीवरती बांधला गेलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून जाताना शक्यतो व्यवस्थित काळजीपूर्वक जाणे, कारण हा किल्ला पूर्ण पांढऱ्या मातीमध्ये बांधला गेलेला आहे आणि बऱ्यापैकी येथे गवत वाढल्यामुळं आपल्याला पायी घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळं थोडंसं तटबंदीवरनं जाताना विचारपूर्वक जावे. आम्ही सुद्धा खूप सावधानगिरी बाळगून हा किल्ला पाहत आहोत. आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता, आपल्याला येथे तबेला म्हणजे हत्ती, घोडे, उंट हे लावण्यासाठीची जागा दिसते आहे. आणि ह्या किल्ल्याला बऱ्यापैकी मोठी अशी एक तटबंदी आहे. हा पूर्ण किल्ला आपण तटबंदीवरून फिरू शकतो. वर्थ आहे, म्हणजे आपण या ठिकाणी येऊन हा किल्ला आवर्जून पाहावा. इथलं महत्त्वाचं आकर्षण जे आहे ती विहीर आहे. सांगतो तुम्हाला. बाजूला दारुगोळा कोठार आहे, काही भुयारी मार्ग आहेत आणि अजूनही पुरातत्व विभाग ह्या किल्ल्याला बऱ्यापैकी चांगले डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजून चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळेल, आपण त्याची आशा करतो. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्या ठिकाणीचे प्लेसेस कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील भागामध्ये.